नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईकरिता विशेष पॅकेज देण्याची आमदार श्री राजेंद्र गावित यांची मागणी। पालघर जिल्ह्यात मागील 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे। तसेच मच्छीमार बांधवांचे देखील मोठे नुकसान झाल्याने पालघर जिल्ह्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून शेतकरी, आदिवासी आणि बागायतदार तसेच मच्छीमार बांधवांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार श्री राजेंद्र गावित यांनी केली आहे। मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तसेच मोठ्या प्रमाणात वीज गडगडाटासह वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतकरी, मच्छीमार, सामान्य जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे। शेतकऱ्यांचे दुबार भात शेतीसह वीट उत्पादक, पालेभाजी फळबाग लागवड शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। आमदार श्री राजेंद्र गावित यांनी आज धाकटी डहाणू येथील दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा केला। यावेळी 70 ते 80 छोट्या मोठ्या बोटींचे वादळी पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। तसेच सुकविण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मासळीचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे। यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झाला आहे। डहाणू तालुक्यातील उर्से, गंजाड, आंबिवली, रायतळी, निकवली, दाभोण आदीसह अनेक गावातील नागरिकांची घरे दुर्घटनाग्रस्त झाली आहेत। अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली असून शेतीचे नासधूस झाली आहे। आमदार श्री राजेंद्र गावित यांचे समवेत धाकटी डहाणू येथे तहसीलदार श्री सुनील कोळी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विकास श्री दिनेश पाटील यासह गावातील सरपंच, उपसरपंच, विविध मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सर्व पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावे असे निर्देश आमदार श्री राजेंद्र गावित यांनी सांगितले। झालेले नुकसान शासकीय निकषात बसवून शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांना योग्य नुकसान भरपाई मिळण्याकरिता विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी नमूद केले। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी डहाणू प्रतिनिधी सागर पवारचे रिपोर्ट।